जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 ठिकाणी जे आहे ती ही मतमोजणी केली जाणार आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते पूर्ण तयार झालेले चित्र पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतमोजणी केंद्रावरील हे सगळं चित्र आपण पाहतोय। खरं तर 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणासाठी ही सगळी मतमोजणी आज पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते निवडणूक विभागाच्या वतीनं अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे। पैठण मतमोजणी केंद्रावरील हे सगळं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी जर बघितलं तर 1 ते 19 असे 19 टेबल या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि सकाळी 10 वाजता जे आहे ते टप्पल आणि ईव्हीएमद्वारे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी पार पडणार आहे आणि आज मिनी मंत्रालयात सुद्धा फैसला या ठिकाणी पार पडणार आहे। आपल्यासोबत पैठणचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। तर काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? काय आज पैठण जिल्हा परिषद पंचायत समिती निर्वाचन अधिकारी म्हणून मी प्रवीण फुलारी इथे मागील 1 महिन्यापासून कार्यरत आहे। आम्ही काउंटिंगची जय्यत तयारी पूर्ण केलेली आहे। आमच्याकडे एकूण 9 गट आणि 18 गण आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही एकूण 18 टेबल, प्रत्येक गणाचा 1 राऊंड 1 फेरी या पद्धतीनं होईल। आमच्याकडे साधारणपणे 14 पासून ते 20 पर्यंत अशा फेऱ्या होणार आहेत। काहीमध्ये 14, काहीमध्ये 17, काहीमध्ये 19 आणि काहीमध्ये 20 अशा पद्धतीनं आमचे पूर्ण मोजणी होणार आहे। टपाली मतदानासाठी आम्ही 1 टेबल ठेवलेला आहे। त्यामध्ये गट आणि गण वाईज सिरियल नंबरनं 155 गट चितेगावपासून चालू होईल आणि शेवटचा त्याच टेबलवर प्रत्येक गटाची मोजणी होईल। दोन्ही मतमोजण्या सकाळी 10 वाजता सुरू होईल। सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित मतमोजणी प्रतिनिधी यांना गोपनीयतेची शपथ दिली जाईल आणि बरोबर 10 वाजता ही मतदानाची काउंटिंग सुरू करण्यात येईल। साधारणपणे किती वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे? 20 फेऱ्या असल्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे, तर एक 5 वाजेच्या पूर्वी हे अपेक्षित आहे की आमचं पूर्ण होईल आणि मॅन्युअल टॅब्युलेशन आणि आमचे कॉम्प्युटर टॅब्युलेशन ही दोन्ही टीम आमच्या जे तयारीत आहेत। लवकरात लवकर रिझल्ट 6 पूर्वी डिक्लेअर करावा अशी आमची तयारी सुरू आहे। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे होते, ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेबाबत माहिती दिली। आपण जर बघितलं तर जे आहे ती यंत्रणेद्वारे अशी जय्यत तयारी ठिकाणी करण्यात येते। खरं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागले आहेत आणि आज जे आहे ते ही सगळी मतमोजणी पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेला जे आहे ते नवीन कारभारी मिळणार आहे, पंचायत समितीसुद्धा नवीन कारभारी मिळणार आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते या ठिकाणी ही सगळी मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।